सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर। अध्यक्ष तुमच्यासारखा एक छोट्यातल्या छोट्या घराण्यातून आलेला एक सदस्य या ठिकाणी आज उपसभापती झाला, याचा मला अभिमान आहे। दादांनी इथं सांगितलं की अण्णा बनसोडे हे पानपट्टी चालवायचे, गुलाबराव पाटील हे पानपट्टी चालवायचे, आमचे अनंत उर्फ बाळा नर हे त्या ठिकाणी कुठले मेडिकलच्या दुकानामध्ये होते। दादा, मी माझं आयुष्य तुम्हाला सांगितलं, वायकरांचं दादा, मी माझ्या आयुष्याची वाटचाल कधी सांगितली नाही, पण मी पण इथपर्यंत बऱ्यापैकी आलोय। तुम्हाला अभिमान वाटेल, सन्मान वाटेल। मी माझ्या आयुष्याची सुरुवात शिक्षण करू न शकल्यामुळे ट्रकवरचं क्लीनरचं काम करून माझ्या आयुष्याची मी सुरुवात केलेली आहे। मी ट्रकचा क्लीनर म्हणून दीड रुपया मला पगार आणि 2 रुपये भत्त्या, अशा पद्धतीचं भुशरीफ साहेब मी माझ्या आयुष्याची सुरुवात करून इथपर्यंत आलोय। स्वतःचं कधी सांगायचं नसतं, पण तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात म्हणून मी सांगितलं। हा काय माझं भांडवल नाही, माझ्या आईच्या घराण्यामध्ये, माझ्या वडिलांच्या घराण्यामध्ये कोणीही दूरपर्यंत राजकारणात नाही, कोणी नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगायच्या आहेत। अध्यक्ष महोदय, की आपण अण्णा बनसोडे, आपण या ठिकाणी उपसभापती उपाध्यक्ष झालात, या ठिकाणी अध्यक्ष महोदय बसलेले आहेत। त्या जागेवर बसणारा जो तालिका अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो, तो अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून नेमलेला फक्त तो तालिका सभा अध्यक्ष असतो, तालिका सभापती असतो। त्याला सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यानंतर तात्पुरते का होईना जे अध्यक्ष महोदयांना अधिकार असतात ते त्या तालुका सभापतीला अधिकार असतात। हे आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तुम्ही तर उपाध्यक्ष झालात। आज अध्यक्ष महोदयांना ऐकायला थोडंसं वाईट वाटेल, पण मला सांगितलं पाहिजे की आज ज्या गौरवशाली परंपराची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय, या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं, सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे। आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत। पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं। त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार। काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात। अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, हे उल्लेख केलेला आहे। अध्यक्ष महोदय, दुसरं काय सांगितलं? 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हास्य। हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात। कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय। नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, हे अण्णा हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे, हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री बोलतायत, उपमुख्यमंत्री बोलतायत। जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं,
त्यांनी यांना भेटून सांगावं ना. काही असेल तर अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही. लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही. परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे, हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावरून, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू. परंतु ह्या पद्धतीनं भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरिबीतनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे. असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचा डेकोरम पाडला पाहिजे ना आपण. नाही पण अध्यक्ष महोदय, तुम्ही आता त्याच्या आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही. हे थांबलं गेलं पाहिजे. एक मिनिट भास्करराव